शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। माजलगावातील सीसीआय केंद्रावरील कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत बंद राहणार। जयदत्त नरवडे पाटील यांची तुर्तास शेतकऱ्यांना कापूस आणणे। ई पीक पाहणी केली का, अन्यथा पीक विम्यासाठी येईल अडचण। शेतकरी स्तरावर 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। 16 जानेवारीपासून सहाय्यक स्तरावरून नोंदणी होणार, तर 66,000 खातेदारांना केली नोंदणी। कापसाची साठवणूक बनली आरोग्यासाठी घातक। शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा। त्वचा रोगाची बाधा, अंगाला सुटते खाज। भाव 2,000 रुपयांना पडले। तूर विकायची की ठेवायची, दरात सातत्यानं घसरण। मार्च पश्चातामध्ये दरवाढीची शेतकऱ्यांना आशा। अमरावती येथील मार्केटमधून नवीन तुरीची आवक होण्यापूर्वी 2 आठवड्यामध्ये तुरीच्या दरात 2,000ची घसरण झाली आहे। त्यामुळे तूर विकायची की ठेवायचे हा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर विदर्भाच्या मिरचीतोड मजुराचा लूट, तर हाताला काम नाही। कुटुंबासह मजूर निघाले तेलंगणाकडे। हमीभावाच्या लाभासाठी अडथळ्याची शर्यत, कोणी मुक्कामी तर कोणी पहाटे गाठले केंद्र। 87,000 जणांची नोंदणी। गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील 13,000 शेतकऱ्यांचे नव्याने पडली भर। जलतारा योजनेचा अर्ज भरा आणि 4,800 रुपये मिळवा। रोह्या विभाग राबवणार योजना, शेतीला मिळणार भरपूर पाणी। संजय गांधी निराधार योजनेचं उत्पन्न मर्यादित तातडीने वाढवावे, महसूल मंत्र्याने दिले वर्धेमध्ये नियंत्रण। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ ऊर्ध्वपत्काळ योजनेचे उत्पन्न मर्यादा 50,000 रुपये करा। या मागणीसाठी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नुकतेच निवेदन दिले। यावल शिवरामध्ये पुन्हा एकदा 6,000 केळींची झाडे कापून फेकली। महिनाभरामध्ये ही तिसरी घटना। नुकसानीची मालिका कधी थांबणार? भाजीपाला स्वस्त झाला, पण भाव नसल्यामुळे शेतकरी त्रास्त। लावलेला खर्च देखील निघत नाही, शेतकऱ्यांना व्यक्त केल्या व्यथा। उपसा सिंचन योजनेमुळे 25,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार। आमदार अनिल पाटील योजनेचा टप्पा क्रमांक 3 आणि 4चे गांधेली येथे भूमिपूजन। आधीच कापसाचे उत्पन्न कमी, आता जादा पैसे देऊन मजूर मिळेना। आगर परिसरातील चित्र वेचणीसाठी द्यावी लागते प्रति किलो 12 रुपये मजुरी। पपई केळी पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव, फवारणीचा खर्च वाढला, शेतकरी हैराण। खामगाव तालुक्यातील चित्र, फवारणीचा वेग, शेतकऱ्यांचे होते दमछाक। सोयाबीन खरेदी मुदतवाढ टांगणीला, मंत्र्यांनी घोषणा केली पण आदेशच नाही। प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर, मजुरीसाठी आणखीन किती दिवस? गतवर्षी काढला रब्बीचा विमा, परतावा अजूनही मिळेना। सिरसोली परिसरातील चित्र, प्रशासनाने लक्ष देण्याचं गरजेचं। दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा। तो व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा इशारा, शेतकरी कर्जमुक्ती करा। लाडकी बहीण योजनेसाठी करावे लागणाऱ्या तरतुदीमुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण आलेला असतानाच आता शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन सुद्धा विरोधी पक्षाकडून आठवण करून देण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नेते गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा प्रचारातील एक व्हिडिओ समोर आणताना त्यांच्या वैयक्तिक आठवण करून देत शेतकरी कर्जमुक्ती करा, त्यांच्या 7/12 लवकरात लवकर कोरा करण्याची मागणी केलेली आहे। तर अनिल देशमुख यांना ट्विट करत म्हटलं आहे, जर आपण आश्वासन पूर्ण केले नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी रस्त्यावर लढण्याची आमची तयारी असल्याची तयारी करून अनिल देशमुख यांना निवेदन सादर करावे। शेतकऱ्यांना लागली कर्जमाफीची प्रतीक्षा, कर्जमाफीचं आश्वासन सरकारला पडतो विसर, शेतकऱ्यांची आग्रही मागणी।